हॅलो फ्रेंड्स, पल्लूस फ्लेवर्स या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपण परफेक्ट अशी रसमलाई कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर रसगुल्ले बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. तर या दुधाला आपण एक उकळी येऊन देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे. त्यात आता मी 1 चमचा व्हिनेगर टाकून घेतलेला आहे. तुम्ही दूध फोडण्यासाठी लिंबाच्या रसाचा वापर देखील करू शकता. व्हिनेगर टाकल्यामुळं आपलं दूध हे लगेच छान असं फुटलेलं आहे. 1 मिनिटासाठी हे उकळून घेऊया. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाणी पूर्ण हे वेगळं झालेलं आहे. तर हे फोडलेलं दूध मी एका सुती कापडाने गाळून घेणार आहे. तर हे फोडलेलं दूध एकदा थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित स्विस करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात पाणी राहणार नाही. तर बघू शकता अशा प्रकारे मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. तर याला आपण रेस्टसाठी 1 तास बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण रसमलाईची रबडी बनवून घेऊया. त्यासाठी मी पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधात मी 1/4 कप साखर टाकली आहे. हे दूध चमच्याने सारखे हलवत राहायचे आहे, जेणेकरून आपलं दूध हे लवकर घट्ट होईल. तर या दुधाला कलर येण्यासाठी मी इथे थोडासा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे. तर 10 मिनिटे हे दूध व्यवस्थित उकळल्यानंतर मी यात काही बदाम आणि पिस्ताचे फ्लेक्स टाकून घेतले आहेत. तर तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता याचा एक छोटासा पार्ट हातावर घ्यायचा आहे आणि एक छोटासा गोळा करून बघायचा आहे. जर या गोळ्याला क्रॅक गेला नाही तर असं समजायचं की आपला रसगुल्ला हा एकदम परफेक्ट झालेला आहे. तर बघा आपल्या रसगुल्ल्यावर एकही क्रॅक दिसत नाही. तर याच पद्धतीने मी सर्व गोळे हे तयार करून घेणार आहे. तर बघू शकता आपले सर्व गोळे हे तयार करून झालेले आहेत. त्यानंतर इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यात 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे आणि त्या पाण्यात 1/4 कप साखर टाकून घेतलेली आहे. आता या पाण्याला आपण उकळी येऊन देणार आहोत. तर या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण तयार केलेले गोळे हे पाण्यात टाकून देऊया. तर हे रसगुल्ले आपण 20 ते 25 मिनिटे झाकण लावून पाण्यात शिजून देणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपले रसगुल्ले हे तयार झालेले आहेत. तर तयार केलेले रसगुल्ले हे आता आपण गरम रबडीमध्ये टाकून देऊया, जेणेकरून ते रसगुल्ले रबडी पटकन ॲब्सॉर्ब करतील. तर ही तयार झालेली रसमलाई 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायची आहे. तर 2 ते 3 तासानंतर तुम्ही बघू शकता आपली रसमलाई ही छान अशी सेट झालेली आहे.
आणि आपली रबडी ही पूर्णपणे रसगुल्ल्यामध्ये गेलेली आहे. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.